जालन्यातील कैलास बोराडेला चटके दिल्याच्या प्रकरणाला एक नवं वळण लागलंय। कारण कैलास बोराडेचा मद्यधुंद अवस्थेतला एक व्हिडिओ जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला। कैलास बोराडे हा मद्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये मंदिरामध्ये गेल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियातही व्हायरल झालाय। हा व्हिडिओ आपलाच असल्याचं कैलास बोराडेनं मान्य केलं। प्रसाद म्हणून आपण दारू प्यालो असा अजबच दावा बोराडेनं केलाय। हिंदू धर्माच्या कुलदैवताची पवित्रता भंग करणं, तिथं नंदीच्या अंगावरती बसणं, नंदी देवाच्या अंगावरती बसणं, नंदी देवाच्या पाठीमागच्या बाजूला बसणं, पॅन्टीची चैन खोलणं, ते अश्लीलता केल्यासारखं तिथं करणं, हे 100% शोधून काढलं पाहिजे। हा नराधम म्हणा, याला तुम्हाला काय म्हणायचं, याला विटंबना करणारा हरामखोर पैदास म्हणा, तुम्हाला जे याला द्यायचं ते द्या, पण हिंदू धर्माच्या दैवताला कलंक लागणाऱ्याला सुट्टी देता कामा नाही, अजिबात सुट्टी देता कामा नाही। मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी देवदेवतांसाठी, महापुरुषांसाठी कायदा अधिवेशनात पार करायला पाहिजे, मोक्या अंतर्गतचाच कडक। दारू पिलेले होते तुम्ही का कसं? नाही, दारू नव्हतं असं, तसं वाटतंच, तसंच ते तसलंच वाटतं ते म्हणलं, दारू पिलवानी वाटतं तसं ते। हो, नशा म्हणजे दारू जास्त पिल्याने मी ते त्यांचा फळ प्रसाद घेतला दारू। कोणाचा? ते फळ त्यांचा प्रसाद म्हणून, म्हणजे महादेवाचा प्रसाद म्हणून तुम्ही थोडीशी दारू पिली होती? व्यसन म्हणून नाही पिले दारू, प्रसाद म्हणून पिली।